केलेल्या मराठा समाज बांधवांच्या कुटुंबियांसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने नुकतेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण मदत करत आपलं महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलंय। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये आणि दिवाळींचा फराळ हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत देणार आहेत। बिग हेल्प टू फॅमिलीज ऑफ दोज हु कमिटेड सुसाईड फॉर मराठा रिझर्वेशन भैरवनाथ शुगर वर्क्स। आत्महत्या होणं ही दुःखद घटना आहे। आत्महत्यासारख्या टोकाचा निर्णय घेणं हे चुकीचं आहे असं मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नुकतंच व्यक्त करण्यात आलंय। संबंधित कुटुंबातील मुलं आणि त्यांचे शैक्षणिक पालकत्व आणि मुलामुलींच्या लग्नापर्यंतचा खर्च उचलण्यात येणार आहे। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबियांना सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड कडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत छत्रपती संभाजी राजे यांच्या शुभ हस्ते देण्यात आलेली आहे। यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी धनगर समाजातल्या 2 आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा ही मदत करण्यात आली आहे। सावंत म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणं ही बाब दुःखद आहे। घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कोणीच त्या कुटुंबाकडे पाहत नाही। आरक्षण आज किंवा उद्या मिळेल आणि विषय संपेल, परंतु कुटुंब सावरण्यासाठी कळकळीची विनंती आहे की टोकाचा निर्णय कुणीच घेऊ नका। हा लढा नेमका कशासाठी सुरू आहे ते आधी पहा। शासन आपला निर्णय घेईल। मराठा समाज माझा आहे आणि म्हणून आत्महत्या आरक्षण हे अंतिम साध्य करत नाही। मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यात चांगलाच गाजतोय। त्यातच आता एक धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर येते। मराठा आरक्षणासाठी मागील 2 महिन्यात तब्बल 19 तरुणांनी आत्महत्या केल्याचं सरकारी आकडेवारीनुसार समोर आलंय। यात एका तरुणीचा सुद्धा समावेश होता। आत्महत्या केलेल्यांमध्ये अनेक तरुण हे 30 वयाच्या आतील होते। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच मराठा आरक्षणासाठी उपोषणही सुरू केलं होतं। आरक्षणासाठी आत्महत्या हा अंतिम पर्याय अजिबातच नाहीये। सरकार त्यांचं काम करत राहील, मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये असं मत राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी व्यक्त केलंय। आत्महत्या केलेल्या 35 कुटुंबातील व्यक्तींना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत आणि दिवाळीचा फराळ देण्यात आलाय। संबंधित कुटुंबातील मुलं यांचं शैक्षणिक पालकत्व आणि मुले तसेच मुलींच्या लग्नापर्यंतचा खर्च त्यांच्या वतीनं उचलण्यात येणार आहे। मागील 2 महिन्यापासून आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतायत। मागील वेळी सुद्धा मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आले। या दरम्यान 42 जणांनी आत्महत्या केली। आत्महत्या करणं हा योग्य मार्ग नाहीये। आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणं चुकीचं आहे। अचानक एखादं वादळ यावं तसं आरक्षण आंदोलन सुरू झालीय असंही त्यांनी म्हटलंय। मराठा समाजातील मुलांनी समाजासाठी बलिदान दिलंय। मला दुःख होतंय। संबंधित समूहातील कुटुंबाशी कशी चर्चा करायची, परंतु समाज प्रबोधन करून आत्महत्येचा विचार दूर करणं गरजेचं आहे। आत्महत्या हा योग्य पर्याय नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला लढा द्यायला शिकवलाय। राज्यात आत्महत्या होणं योग्य नाहीये। महाराजांची शिकवण ही लढण्याची आहे। त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे। जीवनात अनेक संकट येत असतात, पण त्या संकटांना न घाबरता किंवा त्या संकटांपासून दूर न पळता आत्महत्येचा पर्याय निवडण्याच्या ऐवजी त्या संकटांना प्रत्यक्षपणे भिडणं हे सध्याची काळाची गरज आहे आणि हे समाजातील लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे।